नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे। मी ज्ञानेश्वर माळी आपल्यासमोर आहे। मी गाडेगाव या शिवारामधून शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ह्या अतिवृष्टीमुळे झालेली जी आहे या शेतकऱ्यांची काय व्यथा आहे मी आपल्यासमोर मांडत आहे। आपल्यासोबत आहे ते शेतकरी, त्यांना विचारत आपलं नाव काय अगोदर? जगन्नाथ दगडू पाटील काकडे। बरं, किती क्षेत्र होतं काका तुरीचं? आहे आपलं तुरीचं 2.5 एकर क्षेत्र आहे। 2.5 एकर होतं। बरं, आणि तुम्हाला किती त्यातून किती उत्पन्न अपेक्षित होतं? कमीत कमी 15-16 क्विंटल उत्पन्न होतं। एकरी तुम्हाला 15-16 क्विंटल तुरी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये। तर आता काय अवस्था झाली याच्यावर? आता असं काय, आता काहीच नाही, छटक बी नाही होऊ शकत। छटाकही होऊ शकत नाही, बरोबर। आता बघा तुम्ही की तुम्हाला आता याच्यातून शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आम्हाला कमीत कमी नाही काही 30-35 हजार रुपये द्यायला पाहिजे। एकरी 30-35 तरी आपण बघू शकता मित्रांनो की आपण जर बघितलं तर पंजाब सारख्या राज्यामध्ये तुम्ही बघितलं की एकरी हेक्टरी 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर आता पंजाबपेक्षा आपलं काय ह्या राज्यामध्ये जर बघितलं तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये पण सगळीकडे पावसाने थैमान घातलेलं आहे। आणि जर आपण बघितलं तर आपण शेतकऱ्याच्या आज प्रत्यक्ष बांधावर आहेत आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तरी आपण ही जाणून घेत आहोत। तर काका, आता शेतकऱ्यांनी पंचनामे सुरू करायला हवे की नाही? तुमच्याकडे झालाय का पंचनामा वगैरे काही आता सध्या? चालू आहे। बरं, तुमच्या शेतामध्ये आले पंचनामा करायला? नाही आले अजून। बरं, नक्कीच येतील। चालेल, धन्यवाद। तर काका, आता या शेतामध्ये ह्या 2.5 एकर शेतामध्ये आपण तूर लावलेली आहे। तर मला तुम्ही सांगा, ह्या 2.5 एकर क्षेत्रासाठी आपल्याला एकूण खर्च किती झाला तुमचा? खर्च कमीत कमी 50,000 रुपये। 50,000 रुपये जवळजवळ आपल्याला खर्च झालेला आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 2.5 एकरचं क्षेत्र आहे आणि याच्यामधून तुम्हाला किती 2.5 म्हणजे जवळजवळ 50,000 यांचा खर्च झालेला आहे। तर काका, मग यातून तुम्हाला उत्पन्न किती अपेक्षित होतं या पूर्ण क्षेत्रात? कमीत कमी 15-16 क्विंटल जी अपेक्षा होती। तर पैशामध्ये तुम्हाला किती उत्पन्न म्हणजे पैसे आसपास लागून घ्या। बघा मित्रांनो, या जवळजवळ यांना 1.5 ते 2 लाखापर्यंत उत्पन्नाची अपेक्षा होती। पण ही एक शोकांतिका आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी यांचे जे पाहिलेले स्वप्न होते, जे यांनी स्वप्न रंगवले होते ह्या शेतावरती, तर ते स्वप्न सगळे यांचे चक्क म्हणजे चूरचूर झालेले आहे। या निमित्ताने आपण शासनाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मागणी करूया की शासनाने हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे आणि ह्या माझ्या शेतकरी राजाला लवकरात लवकर जी काही तुटपुंजी मदत असेल ती लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना भेटली पाहिजे। धन्यवाद।